गेल्या 4 दिवसापासून मालेगाव तालुक्यातील मोहपाडा येथील मेंढपाळांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन सुरू होतं आणि मेंढपाळांच्या आंदोलनाला कुठेतरी प्रशासनामार्फत योग्य मध्यस्थी न झाल्याने आता मेंढपाळ आक्रमक झालेले आहेत। मेंढपाळांनी थेट आता शेकडो मेंढ्या या ठिकाणी आणलेल्या आहेत, बिराड आंदोलन या ठिकाणी केलेत। आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात शेकडो मेंढ्या या ठिकाणी त्यांनी आणलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात आंदोलक देखील या ठिकाणी आहेत। गेल्या काही दिवसापासून 4 दिवसापासून आंदोलन सुरू असताना देखील प्रशासनामार्फत मध्यस्थी करणं मान्य झाले नसल्याने इथले मेंढपाळ आता आक्रमक झालेत आणि त्यांनी आता थेट प्रशासनाच्या वन कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ठिया मांडलेल्या आहेत, मेंढ्या देखील आणलेल्या आहेत। काही आंदोलक आहेत, आपण त्यांच्याशी बोलत। ताई, नेमकं काय मागण्या आहेत तुमच्या? आमच्या मागण्या की जे गायरान जमीन आहे त्या नाही मेंढपाळांच्या ज्या जमिनी आहेत ते अतिक्रमण बेकायदेशीर अतिक्रमण आहे ते तात्काळ हटवण्यात यावं। कारण आज 5 दिवस झाले आमचे बांधव उपोषणला त्याच्यासाठी बांधव आमच्या उपोषणला बसलेले। हे फॉरेस्टवाले म्हणजे मेंढपाळांकडे एवढा अत्याचार एवढा अन्याय करतात की वारंवार यांना असे आंदोलन करावं लागते, त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाहीये। हां, त्यामुळेच आम्ही आज हे मोर्चा काढण्याचं कारण तेच आहे की त्यांची प्रकृती खूप ढासळत चाललेली आहे आणि त्यांना कधी काही झालं तर याला कोण जिम्मेदार आहे। मी प्रशासनाला पण एवढंच विनंती करते की मेंढपाळांच्या प्रश्नावर त्यांनी गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे आणि जे काय मेंढपाळांच्या मागण्या आहेत त्या ताबडतोब त्यांनी पूर्ण करायला पाहिजे। मी एक विनंती करून सांगते, कारण आज हे छोटासा मोर्चा आहे, यानंतरचा मोर्चा खूप मोठा राहणार आहे आणि मी स्वतः इथं येऊन असा मोर्चा काढणार आहे। गेल्या 4 दिवसापासून प्रशासनाच्या मध्यस्थीमध्ये 5 दिवसापासून प्रशासनाच्या मध्यस्थीमध्ये तुम्ही देखील सहभागी आहात, परंतु प्रशासनामार्फत मध्यस्थी झालेली नाही। आता पुढचा निर्णय काय असेल, आता काय नेमक्या प्रमुख मागण्या आहेत? महत्त्वाचा विषय, मोहपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये वन जमिनीवर जे बेकायदेशीर कागदपत्र तयार करून खोटे दावे तयार करण्यात आलेत आणि ते पात्र ठरवण्यात आलेत, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ते पात्र अपात्र याचा निकाल लावून ते अतिक्रमण तात्काळ निष्कासित केलं पाहिजे। जे दावे दाखल नाहीत तेही अतिक्रमण झालेलं आहे तेही निष्कासित केलं पाहिजे आणि 65,000 झाडांची कत्तल करून त्या ठिकाणी वनजमिनीचं वनसंपत्तीचं मोठ्या प्रमाणावर जे काही नुकसान झालं त्या नुकसानास जबाबदार असलेले वनरक्षक, वनपाल आणि वन परिक्षेत्र अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांना निलंबित केलं पाहिजे। या प्रमुख मागण्यांसाठी आज मोहपाडाच्या ग्रामस्थांनी गेल्या 4 दिवसापासून आजचा 5वा दिवस आहे, आमरण उपोषण पुकारलेलं आहे। आमरण उपोषणाला प्रशासनाच्या वतीने स्थानिक पातळीवरून चर्चा चालू आहे, परंतु समाधानकारक चर्चा करण्यासाठी जे प्रमुख अधिकारी आहेत म्हणजे उपवनसंरक्षक नाशिक पूर्व तसेच मुख्य वनसंरक्षक नाशिक प्रादेशिक हे आत्तापर्यंत मालेगावला आलेले नाहीत। त्याचबरोबर या वन हक्क समितीच्या ज्या सन्माननीय अध्यक्ष आहेत ते अपर जिल्हाधिकारी नाशिक हे देखील आजपर्यंत चर्चेला आले नाही। ज्यांच्या विरोधात आरोप आहेत, जे यात दोषी आहेत ते अधिकारी चर्चा करत आहेत आणि पोलीस प्रशासन याला कुठेतरी मागण्या मान्य व्हाव्यात याच्यासाठी प्रयत्न करत आहे, परंतु वन विभागाचे आणि महसूल प्रशासनातील महत्त्वाचे अधिकारी याला कुठेतरी दाद देत नाहीत। म्हणून आज कुठेतरी हा बिराड मोर्चा आणण्याची वेळ मोहपाड्याच्या ग्रामस्थांवर आलेली आहे। मेंढपाळांना आता कुठल्याही प्रकारच्या शासनामार्फत मध्यस्थी न झाल्याने आता थेट मेंढ्या या ठिकाणी आणून तीव्र असं आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। मनोज शेवाळे, DN मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।